आलात बाबा बेकार आमचा गडी बाद बेकार आमचा गडी आहे हो बघ कसा मोठ्या उचवला आहे आज परत एक मोठा दिसलाय यो बघ कसा गडी बाद यो तर हे बघा कसे मोठे आहेत आपल्याकडे कत्री ना एवढे मोठे पकडलेत आपण ना तर भावांना नमस्कार परत आलं आपण मम्मीने बघा पलिता बनवा घेतला बघ काय तुम्हाला दाखवतो झाकण आटकून राहिला तर गाय बघू रॉकेट टाकायला घेतलाय गाय खतरनाक मध्ये अशाच प्रकारे पलिता आपला पेटवायला घेतलाय यो बघा पेटला ना चल तर गाय जो बघा रॉकेट मी घेतलाय मम्मी चालले पलिता घ्या तर चला बघू आता आपण मोठे किती भेटतात ना किती नाही तर गाइस खूप मशक्कत के बाद हम आ चुके हैं पलिता लेके मुठे धरने को देख सकते हो हमारे जैसे हमें आदिवासी है गाइस तुमच्याकडे असे पकडतात का मला कमेंट करून सांगा नाही सफेद केकुड आहे हो बघा सफेद केकुड हो बघ इथं मुठ्या यो पहिला मुठ्या पकडला मस्त साईज आहे तर त्याला दाखवतो आज सफेद केकुड आहे तर काय पहिलाच केकुड आपल्याला भेटलाय हा डॉगेश बाय दिसलेला आहे हा यो बघा अजून एक मोठ्या भेटला बेकार पकडतो आपण हे बघा कसा मोठा आहे चांगली साईज आहे मोठ्याची पण काय सापडत नाही आता ही बघा मस्त साईज आहे हा दोन मोठ्या पकडले बघितले कसे बाय हा आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत राहा सकला बघायला भेटेल तर बघा अंधारात बेकार मध्ये आपला मम्मी एकटी सेवा करून चालले मी पण चाललोय मम्मीच्या मागं दे बघितलं आमचा कचरो का किल्लाडी तर गाईज उजेड बघा याच्यात किती पडतो कतरी ना आमची मम्मी म्हणजे तोड नाही वातावरणच कतरी या हो सरकून पडशील नाही मोठ्या काल्या अंधारात काय दिसत नसेल पण तरी धरलाय परत पलिताची आग पेटवले 4 टाइम त्याची आग पेटवायला लागते उजडले आहे पण आग 4 टाइम पेटवायला लागते असा विषय आहे आमच्या पलिताचा काय घ्यायचं तरी पण थोडंसं आम्हाला समजून घ्या सहकार करा आमच्या ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा याचा आमचा मोठा लाभ तुमच्याजवळ तो बघ मोठा होतो त्याच्या तिची तिकडे होतो काय होतो तिकडे पकड मागा तुझ्या होतो बघ समोर होतो चढलाय होतो बघ हा मागा बघ का वांगे नाचले बाईले कतरी ना धरला मग कसं आहे बाय आमच्या हमारे या ऐसा आई होता आहे आम्ही उजेडच नाही ना काय बघा एवढं काल्या अंधारात तरी आम्ही मोठे गवसाला आलो पण पलिता पेटवला आहे त्याचा काय उजेड ना पुजड दर त्याच्यावर रोकेल टाक 4 टाइम त्याच्यावर रोकेल टाकायला लागतो हे बघा आम्हाला या उजेडात आमचा आम्हीच दिसत नाही तर काय आपली फ्लॅश पेटले परत तर परत आपण मोठे गवसू तर काय जी बघा मम्मी काय इकडं आग पेटवत बसले तरी पण दे तर मम्मी परत आग पेटवले परत आपल्याला बघा उजेड पडलाय पण काही दिसत नाही ती बात वेगळी आहे तर काय आपल्याला परतीचा प्रवास करायला लागला कारण की आपल्याकडे बॅटरी नाही बॅटरीसाठी आपण परत ही मम्मी यार
मम्मीने वाट लावून टाकली सगळी बॅटरी नाही काय नाही. चलो गाईज, तर आपण परत धावत निघलो एरियात. तर भावांनो आपल्याकडे बॅटरी नाही, त्यासाठी आपण बॅटरी आणायला चाललोय. कारण की आपल्याकडे बॅटरी नाही आहे आणि आपल्याला तिथं काहीच दिसत नाही, तुम्हीच बघितलं असेल. तर आपण बॅटरी आणायला परत चाललो घरी. तर बघू शकता आमचा घर 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर गाईज आपण आपल्या घरी आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवलं. तर अशाच प्रकारे आपण बॅटरी घेतलेली आहे. तर आपण परत जाऊ, आपल्याला परत जायला लागेल. मम्मी एकटीच आहे तिकडे. तर गाईज आपण परत चाललेलो आहे, आपल्याला परत तिथं जाऊन मम्मीला बॅटरी द्यायला लागेल. येस येस. तर बॅटरी घेऊन चाललो आपण मस्त. आज 3 मुखे तरी आपल्याला भेटलेले आहेत. 3 बेस बरे आहेत, तरी साईजमध्ये भारी आहेत. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. आमच्या इथला रस्ता बघा कसा खतरी ना, वातावरण बाई खूप भारी इथं दिसत असेल. मी दिसतो का नाही? दिसत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला. तर आपण परत आलेलो आहे बॅटरी घेऊन. कम बॅक चलो. तर आता आपण बॅटरी घेऊन आलो. नुसता उजेड तुम्हाला दिसतंय का? सफेद सफेद. मम्मी बघा कशी वन साईड आहे आपली. तर गाईज आपण आपलं ब्लॉग नवीन आहे, तर आपण पण ब्लॉग बनवून आहे. यूट्यूब आपल्या इंस्टाला आयडी आहे कार्तिक ब्लॉगर. सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगिंग चॅनलला. तर गाईज चलो. भेटला अरे गेला गाईज तो मुठ्या. हो बघा गाईज मुठ्या. इसे 4 पांगडे रहते, देख सकते हो गाइस. साइज मध्ये बेटर आहे म्हणजे कतरी. हेडशॉट. तू वायर तुटली याची. चल जाऊ दे. गाइस आपल्याकडे बलिदान वायरीचा कसा रोक मंदी. तर मम्मी बघा आपली वन साइड आहे कतरी मध्ये ना. मम्मी कडनं का दाखव बघा कशी ती छत्री बादली घेऊन. कुठं यो बघा मुठ्या. गाइस इसे 4 पैर रहते हैं, 8 फांगड़े होते हैं. ये देखो मैंने बहुत मेहनत से पकड़ा है. इधर ये बघा कशी रॉकेल टाकत आहे. बेकार ना. तर तुम्ही बघितलं जाशील ना आपण कसे मोठे पकडतो. मध्ये फ्लॅश बंद झाला आपल्या फोनची, त्याच्यामुळे मध्ये दिसला नाही. पण आपले लास्ट परत कुठं कुठं हां कुठं हां कुठे होतं गालात. बाबा बेकार. आमचा गडी बाद. आमचा गडी बाद. बेकार आमचा गडी आहे. हो बघ कसा मोठ्या उचवला आहे. कतरी बाय कसा आहे बाय चावला कसा रोक मध्ये. हा तर गाइस परत एक मोठा दिसलाय. यो बघा कसा गडी बाद. यो हे बघा नुसते मोठ्यांची बिला आहे. बघा कशी मोठी मोठी आहेत. मग गेला आतमध्ये बिलात आहेत अजून. हो बघा कसा गडी मॉर्निंग वॉकला निघालाय. मॉर्निंग वॉक करे दादा. इधर तर बाई मॉर्निंग वॉक करायला निघाला होता. त्याला आपण आपल्या जाळ्यात घेतलं. खेकडा आहे हो बघा. पिल्ला सोडायला आला खेकड. कतरी ना
मग बघ रॉकेल टाकते नुसती आग पेटवते. मुठ्या बघायला घेतले. पाऊस पण भरमसाठ पडायला लागला आणि मुठे पकडायची मजा पण तेवढीच वाढायला लागली. खतरनाक साईजमध्ये असेच पकडे आपल्या मुठे भेटलेले आहेत. तर मुठे पकडायची हीच मजा आहे. तुम्ही पण या बाहेर या, काही करा पण बाहेर फिरा गाईज. मजा आहे बाहेर खूप खूप म्हणजे खूप मजा आहे गाईज. तो बघ मुठ्या उभं का कसा जाल्यात बसलाय. धरला का नाही दिसला. मेहनत नाही धरलाय गाईज. अजून एक आपल्याला प्राप्ती. कुठं खेकडा आहे बघा. असं नाही ते मुठ्या बघा कसा आहे गडी. इसको 4 पैर रहते देख सकते गाइस. आमच्याकडे असे मोठे आहेत. तुमच्याकडे कसे आहेत कमेंट कर सांगा. बघा कसा पकडलाय. धर धर. तर असेच खूप प्राप्ती केले आणि खेकडू इथंच फिरतोय बघा. मस्त मोठे आहे तिकडं. कुठं बघा कसा जंगल में मंगल है भाई. का जा रहा है भाई. भाई भाई रुक जा भाई. वांगे वाचले भाई नि माझ्या. मस्त साईज आहे याची पण. धर बघा मस्त साईज मध्ये. खेकडा आहे बघ एवढूसा खेकू. कतरी ना खूप मस्त साईजचे मोठे भेटलेले आहेत गाईज आम्हाला. तर ब्लॉग आपला दी एंडपर्यंत बघा. पार्ट 1 ना पार्ट 2 येईल आपल्या ब्लॉगचा. ते बघा कसं मोठे नांगे वासून राहिला. कतरी ना आमच्याकडे अशीच रे आम्हाला यायचं वाट आहे. कुठं यो बघा अजून एक मोठ्या. तर गाईज कसं आहे आमच्याकडे असं होतंय. बघ कसं नाही यो बघ मम्मी कशी आहे आपली. मला धरता इकडं मुठे पकडू मोकले होते. तर गाईज तुम्हाला दाखवतो मी. माझा ब्लॉग पार्ट 1 ना पार्ट 2 येईल. तर आपले पार्ट 1 ना पार्ट 2 तुम्ही सीन करा. यो बघा कसा समोरच. यो इसको 4 पैर 4 खेकड़े एक खेकड़ा. ये मुठ्या. ये देखो या भी मुठ्या. मम्मी और मैं बहुत बिनाट से खेकड़ा पकड़ता है. ये देखो तर गाईज आम्हाला ऐसाही होत आहे. तर तुम्हाला आमच्याकडे अशी मजा घ्यायला असं यायचं असेल तर या. आपण तुम्हाला हे मजा दाखवू. यो बघ मुठ्या. पकडला ना तुला भाई. आमच्या आता हातात आलाय तू. जाम येईल बोल नको करू. हो बघ कसं आहे. चल खेकडा बिकडा आहे तिकडे. बघा कशी बारका बारकाने. बघू शकता आमची मम्मी कशी मोठे पकडते. खतरनाक ना बाई. नाद नका करू. खतरनाक म्हणजे टॉपमध्ये विषय आपला बाई. तर तुम्ही या तुम्हाला मजा घ्यायची असेल तर. बॅटरीचा उजेड पण कमी होत चाललाय. पण या बॅटरीचा उजेड कमी नाही होऊ शकत. कशा ये देखो गाइस. ये देखो कैसा है देखो गाइस. ये देखो पकड़ा मैंने. ही एवढी खेकडा आमच्या शेतात पकी बघा. खेकडाच पकी आमच्या शेतात. किधर गाइस. तर आपला दादूच पण आहे इकडे मोठे पकडायला बघू शकता. खतरनाक म्हणजे कुठे कुठे कुठं. हो बघ कसा दादूच नाही काढला. पकी हे बघा खेकूड कसा आहे. हे याच्यात टाकले बघा पक्क मोठे आहेत आपल्याकडे. तर आपला दादूच बोलतो का वरती पण जाऊन या. राऊंड माराल का पैसे लागतच नाही ना. मम्मीला सांगतोय मी तर नाही ऐकत ते. तुम्ही जाम शेत बघितलं आता माझं तोंड बघा. खेकडा गवसाला आलो. मग काय शेवटी बेकार आहे आम्ही. उद्या वर पौर्णिमा आहे आणि आज आम्ही खेकडा पकडायला. तर तुम्ही पण असा अनुभव घ्यायचा असेल तर मला विजिट करा.
मला इन्स्टाला मेसेज करा. माझी आयडिया आहे कार्तिक ब्लॉगर 1901. तर तुम्हाला मजा घ्यायची असतं तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. रोटा बघा तिकडं किती खेकडी पकडत हा बाबा. कतरी आका गाव उठून आला डायरेक्ट खेकड्यानं. म्हणजे काय नाद करता काय. आमच्या गावात ऐसाही होता आहे. तर आमची मम्मी बघ नुसती रॉकेल वतून वतून बाई वातावरणच कमी करून टाकला. बिला दाबला त्याला येऊ का केकोड. बघा कसा उडवला. तर गायच बघितला आमच्याकडे असे मोठे पकडतात. मोठे पकडण्यात ना फिरण्यात खूप मला इंटरेस्ट आहे. तर तुम्हाला मला बोलवायचं असेल तर मला इंस्टावर मेसेज करा. मी एका पायावर येईन फक्त मला घ्यायला या. खतरनाक रोकमध्ये मेरी बॅटरी का उजेड भी कम हो गया है. तर गायच माझं तोंडच बघा बॅटरीचा उजेड कमी झाला आहे. आणि मग मी इकडे रॉकेल टाकत बसले. काय सांगायचं आता रॉकेलवर जायला लागेल. कसा खतरनाक वंडरफुल वन साईड नाद करता काय यावंच लागतंय. करडीचा ब्लॉगर आहे मी. भावांनो काय तुम्हाला विजिट करायचं असेल कधी या घरीच असतो मी 24 तास घरी. इसका कुसने तर भी कचुंबर कंदी आहे बा. तर काय आम्ही चाललो आता घरी. चल रिटर्नच्या आपल्या प्रवासाला लागू. बॅटरीची उजेड पण कमी झाला आहे दिसत पण नाही तुम्हाला. हे बघा असं दाखवा मला वाकायला लागतो डायरेक्ट. तर काय त्याची फ्लॅश परत पेटले किती टायमा परत पेटते ओके कू. हे काय खाल नको एक चिमटून जाशील. चल चल आमची लाईट पण जरा मिचायला लागले त्यामुळं थोडा थंडावाच घेतला आम्ही. आता खूप सारे मोठे पकडलेत बघू शकता. हे बघा मग खतरनाक गाइस हमारे यहाँ पर जंगली सुअर भी रहते देख सकते हो. आपको आना है तो आ जाओ. #करडी नाद करता काय. कत्रीमध्ये डायरेक्ट असे मोठे पकडे का रे गे मा. आमच्या एरियात आलं खतरनाक काय वन साईड डायरेक्ट. हे बघा नादमध्ये घरी जाऊ आपण आता. मग तुम्हाला दाखवतो किती मोठे पकडले ना किती नाही. काय बाई विषयच गंभीर आहे. मीच धरलेत तरी जास्तपैकी. तर हे बघा कसे मोठे आहेत आपल्याकडे. कत्री ना एवढे मोठे पकडलेत आपण नादमध्ये बाय. तर अशाच प्रकारे गाईज आपला ब्लॉग इथंच संपतोय. तर आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि गाईज फॉलो पण करा. काय जरा समजून घ्या. प्रेममध्ये आलो नसेल तरी आपल्याला सपोर्ट करा. तुमचाच सपोर्ट आहे गाईज. ठीक आहे इथंच ब्लॉग संपवतो. बाय बाय.